मीठे बच्चे, हर एक के सिर पर अनेक जन्मों के विकर्मों का बोझ है, हिसाब किताब की भोगना है, जिसे योग बल से ही चुकतू करना है। प्रश्न, बाप समान किस बात में साक्षी बनना है? उत्तर, जैसे बाप को किसी भी बात का अफसोस नहीं होता, भल कोई बच्चा बीमार भी पड़ता, कुछ भी होता, बाप साक्षी होकर देखते हैं, ऐसे तुम बच्चे भी साक्षी बनो। इस पुरानी दुनिया से ममत्व मिटा दो। हर एक का कर्म भोग अपना अपना है। आत्मा ने जो कर्म किए हैं उसकी भोगना उसे भोगनी ही है, इसलिए साक्षी होकर देखते रहो। गीत, यह वक्त जा रहा है, करना है जो कर ले। ओम शांति। बेहद का बाप वर्षा लेने वाले बच्चों को समझा रहे हैं कि समय नजदीक होता जाता है। बेहद का बाप हम वर्षा लेने वाले बच्चों को समझा रहे हैं, हम वर्षा लेने वाले बच्चे हैं, तकदीर जगा कर आए हैं वर्षा लेने के लिए। अब हम वर्षा ले रहे हैं, अपना 5000 साल की तकदीर बना रहे हैं अपने लिए। तो ऐसे बच्चों को बाबा समझा रहा है कि समय बहुत थोड़ा है अभी, यह कोई के लिए रुकता नहीं है, समय किसी के लिए रुकता नहीं है। यह बुद्धि योग की मुसाफिरी है जो तुम्हें करनी ही है। यह शादी मुरादी तीर्थ आदि कुछ भी नहीं करने हैं। बाप का यह अंतिम डायरेक्शन है। मीठे मीठे बच्चे, अब जाना है परम धाम। गीता, भागवत, रामायण, महाभारत में जो लिखा हुआ है उसकी अब तुम पीठ कर सकते हो। बाबा म्हणताय भक्ती मार्गामध्ये सगळं काही केलंय तुम्ही, सगळे शास्त्र वाचले, रामायण, महाभारत, भागवत, गीता सगळं काही वाचलं, आता आपल्याला घरी जायचंय। बाबा म्हणताय मी घरी जाण्यासाठी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे। आता तुम्ही त्याला पाठ करू शकता। पाठ म्हणजे ते विसरून जा तुम्ही, मी जे सांगतोय ते ऐका, कारण तुम्हाला तयार व्हायचे घरी जाण्यासाठी। ते जे सगळं काही ऐकत आले ते करून करून, ते सगळं काही करून करून, ऐकून ऐकून आपलं जीवन हे असं झालेलं आहे। सगळं केलं आपण, जे ज्या 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 धर्मामध्ये ज्या जन्मामध्ये आलेलो असेल आपण ते सगळं केलेलं आहे। त्या धर्माचे शास्त्र वाचले, त्या धर्माच्या गुरुनी जे सांगितलं ते केलेलं आहे, पण ते सगळं करत करत आपण इथं येऊन पोहोचलेलो आहे। आपलीही हालत खराब, शरीराची हालत खराब, दुनियेची हालत खराब झालेली आहे। बाबा म्हणतात माझं आता अंतिम डायरेक्शन तुम्हाला आहे, अंतिम मार्गदर्शन हे आहे की आता घरी चालायचंय परत। 5000 वर्षापासून इथं तुम्ही पाठ बजावला, भक्ती केली 2500 वर्षापासून, आता बस करायचंय ते। आता बाबा म्हणताय मेरा बच्चा बनकर रहो और ज्यादा से ज्यादा वर्षा प्राप्त करो और फिर साथ में चलो मेरे। जो बाबा ने पहले राजयोग, सहज राजयोग सिखाया था वो अब सिखला रहे हैं। भक्ति मार्ग के शास्त्रों में और अब प्रैक्टिकल की बातों में कितना रात दिन का फर्क है। बाबा म्हणते भक्ती मार्ग प्रॅक्टिकल नाहीये। भक्ती मार्ग ऐकत आलो आणि हो हो म्हणत आलो आपण। सतवचन महाराज सत सत करते आहे, प्रॅक्टिकल काहीच केलं नाही। त्याचं काय आता आज समजा कितीतरी त्यांच्या हिशोबाने कितीतरी वर्ष झाले, लाखो वर्ष झाले त्यांच्या हिशोबाने रामाची सीता चोरली गेली, तीच कहाणी ऐकताय अजूनपर्यंत। त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं ते काहीच नाही, तीच कहाणी ऐकायची, तेच चाललेलं आहे सगळं। तो बाबा म्हणतात वो प्रॅक्टिकल नाहीये, तुम सुनते आहे सिर्फ, जीवनामध्ये थोडी आणलं। त्याच्यामधून त्या कहाणी लिहिणाऱ्यांनी काय मार्गदर्शन केलं होतं विश्वाला।
विश्वाला मार्गदर्शन काय केलं होतं त्या कहाणीमध्ये, की तुम्ही मर्यादेच्या बाहेर जाऊ नका, कुठे आकर्षित होऊ नका, नाही तर मग रावण रूपी राक्षस तुमचं अपहरण करून घेईल, विकारांच्या द्वारे तुमचं अपहरण होऊन जाईल, तुम्ही दुःखी होऊन जाल. हे सांगितलं होतं त्या कहाणीमधून. ते घेतलंच नाही, तेच चाललेलं आहे अजून. रावणाने काय केलं, रामाने काय केलं, तेच चाललेलं आहे. तो बाबा म्हणते प्रैक्टिकल की बातें आज जो मैं सिखा रहा हूं तुम्हें ये करना है, मैं जो मुरली में समझाता हूं वो करना है तुम्हें प्रैक्टिकल में. ते लगेच प्रत्यक्षात आणायचंय, त्याचा वापर करून बघायचा आहे. असं नाही की बाबांनी सांगितलं यस यस म्हणून त्याच्यातून आपल्याला पुण्य भेटेल. बाबांनी सांगितलं, काय सांगितलेलं ते आपल्याला करायचं. जे बाबा कसं विचार करायला सांगतो, कशी भावना ठेवायला सांगतो, काय चिंतन करायचंय, ते जे करायला सांगतो बाबा आपल्याला ते करायचंय. मुरली ही प्रॅक्टिकल आहे. ते आपण थेअरी ऐकत आलो शास्त्रामध्ये, केलं काहीच नाही. जोपर्यंत प्रॅक्टिकल मध्ये उतरत नाही कोणतीच गोष्ट, तोपर्यंत किती थेअरी वाचली, किती पुस्तकं वाचले, पण जोपर्यंत प्रयोग नाही करत स्वतः, तोपर्यंत काहीच कळणार नाही. तर तसं भक्ती मार्गामध्ये प्रयोग नाही केले काहीच, ऐकत आलो बस. कानांचा आनंद घेतला, कानांना आनंद वाटला, सांगणारे खूप चांगले होते, संगीतबद्ध रीतीने सांगितलं, खूप चांगलं उदाहरणं देऊन सांगितलं, कॉमेडी पद्धतीने सांगितलं, त्याचा आनंद घेतला. फक्त प्रॅक्टिकल मध्ये काहीच केलं नाही. म्हणून बाबा म्हणताय कि वो जो भक्ति मार्ग के शास्त्र है और अब जो ये प्रैक्टिकल की बातें मैं सुना रहा हूं, इसमें रात दिन का अंतर है. खूप मोठा फरक आहे. आणि हा आपल्यालाच जाणवू शकतो, दुनियावाल्यांना नाही जाणवणार. जे मुरली, ज्यांनी मुरलीचा आनंदच घेतलेला नाहीये, ज्यांनी मुरली ऐकलेली नाही 7 दिवसाचा कोर्स करून, नंतर त्यांनी रेग्युलर मुरली ऐकलेली नाही, त्यांना लक्षातच येणार नाही हा काय फरक आहे दोन्ही मधला. हा फरक फक्त आपल्याला माहिती आहे. बाप ही आकर राजयोग सिखलाते हैं, बच्चों को डायरेक्शन देते हैं कि देह सहित सब संबंधों को छोड़ एक बाप को याद करते रहो. बच्चे अब प्रैक्टिकल में समझते हैं कि शास्त्र राइट है या इस समय जो बाप सम्मुख समझाते हैं वह राइट है. बाबा म्हणते शास्त्रामध्ये हे सांगितलं, त्याच्यामध्ये ते सांगितलं, या शास्त्रामध्ये ते, दुसऱ्या शास्त्रामध्ये वेगळं सांगितलेलं आहे. आपल्याला तो गोंधळ उडत होता मनामध्ये. जर आपण विचार केला असेल कधी, असं कसं, यांनी याच्यात असं, त्याच्यात तसं, त्याच्यात तसं, या धर्मामध्ये असं सांगितलं, त्या धर्मामध्ये तसं सांगितलं, मग खरं काय दुनियाविषयी, परमेश्वराविषयी सत्य काय, हा ज्याने विचार केला त्याच्या मनामध्ये हा गोंधळ उडायचा. आता आपल्याला समजतंय की जे काही शास्त्रामध्ये वर्णन केले हे मनुष्य मत आहे. हे मनुष्याने लिहिलेलं आहे. त्याला त्या समाजाची, त्याच्या समोर त्याने जो समाज बघितला त्याच्याविषयी त्याला जी शिकवण देणं योग्य वाटलं, त्यांनी त्या काळानुसार, त्या वेळेनुसार शिकवण दिलेली. की असं यांना सांगावं लागेल तर ते लाईनीवर राहतील थोडेसे. अशा पद्धतीने सत्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. त्यांनी चांगल्या भावनेने ते शास्त्र लिहिले की यांना हे असं काही सांगितल्याशिवाय, नाही तर मग उलटेच कर्म करतील, काहीतरी जास्त पाप होईल यांच्याकडून. म्हणून यांनी चांगल्या भावनेने शास्त्र लिहिले. चांगल्या भावनेने शास्त्र लिहिले याचा अर्थ ते सत्य थोडीच आहे. त्याच्या मनाची भावना होती ती. त्याला जे समोर दिसलं, त्याच्या समोर जो समूह होता, त्याच्या समोर जे लोक होते, जसे वागत होते, बोलत होते, त्या हिशोबाने त्यांनी ते शास्त्र लिहिले. लेकिन बाबा बेहद में आता है, बेहद के बच्चों के लिए आता है, सारी दुनिया के लिए ये सत्य ज्ञान देता है. उसे पता है ये सृष्टि नाटक के बाहर है, वो उसको सब पता है. बच्चे ये पहले कैसे थे, फिर कैसे हो गए, फिर से वैसे बनाना है उनको. ये सब बुद्धी में रख के बाबा हमें समजाता है. आणि म्हणून आपल्याला हे क्लिअर लक्षात येतं की बाबांची मुरली ही सर्वकालिक सत्य आहे. याच्यामध्ये असत्य कुठली गोष्ट नाहीये. सगळे तर्क दिलेले बाबांनी, आणि आपण त्यावेळेस त्याच्यावर आणि कारणासहित स्पष्टीकरण केलेलं आहे. असं नाही की असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, बस 50 पॉइंट देऊन टाकले बाबांनी, हे सत्य आहे बस. ते सत्य का बरं आहे हे समजवण्यासाठी त्यांनी मुरली ठेवलेली आहे. आणि 7 दिवसाच्या कोर्समध्ये मग सगळा अभ्यास येऊन जातो. पण ते स्पष्टीकरण मुरलीमधून बाबा देत असतो. त्याच्या मागचं जे रहस्य आहे ते आपल्याला सत्य पटावर, बुद्धीमध्ये जागृती यावी, त्यासाठी ही मुरली क्लास बाबांनी ठेवलेला आहे. तो इसलिए हम समझ रहे हैं अब कि बाबा की बातें सभी राइट है. शास्त्र लेने वाले अपने समय के हिसाब से राइट है. त्यांनी वाईट भावनेने नाही लिहिलं कोणीच काही, कोणाचाही दोष नाहीये काहीच. त्यांनी खूप चांगली भावना होती, खूप वाटायचं त्यांना की लोकांनी दुःखी होऊ नये, पण ती परमात्म्याशी कनेक्शन नाही जोडू शकले आणि त्यांना ताकद नाही देऊ शकले. हा प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये. आता
बाबा सगळं जे सत्य त्याला माहितीये, जे सत्य आहे खरोखर ते बाबा आपल्याला सांगतोय आणि ते प्रत्यक्षामध्ये आणण्याची ताकद पण देतोय. त्याच्यामुळे दोन्हीची तुलनाच नाही होऊ शकत. आपण काय केलं भक्ती मार्गामध्ये आजपर्यंत आणि आता काय करतोय, तुलनाच नहीं हो शकत. तुम बच्चे और ड्रामा के राज को जानते हो. हर एक चीज सतो प्रधान होती है, फिर सतो रजो तमो होती है. जैसे नया घर फिर पुराना हो जाता है, वैसे यह बेहद की दुनिया स्वर्ग थी, वहां कौन रहते थे यह तुम्हारी बुद्धि में सब चमकता है. देवी देवताओं को कैसे राज्य भाग्य मिला था जो फिर अब मिल रहा है. बच्चे भी अपनी तकदीर अनुसार पुरुषार्थ कर रहे हैं. बाबा म्हणता है जो जिनको राज्य भाग्य मिला था उनको मिल रहा है अभी, और बच्चे अपनी तकदीर अनुसार पुरुषार्थ. जास्त जेवढं नशीब आहे बाबा म्हणतात तो तेवढाच पुरुषार्थ करणार आहे, त्याच्या नशिबामध्ये तेवढाच पुरुषार्थ आहे. आपल्याला आपल्यासाठी पक्क करायचंय की मला खूप पुरुषार्थ करायचे आणि नंबर 1 मध्ये यायचंय. बाप समझाते बच्चे इस पुरानी दुनिया से ममत्व मिटा दो, देही अभिमानी बनो. इसमें बड़ी मेहनत लगती है. निरंतर उस बाप को और सुखधाम को याद करना है. बाप को कभी कोई बात में दुख नहीं होता. बाबा म्हणतात ममत्व मिटून टाका, मोह नसेल तर दुःख नाही होणार. मोह ठेवायचा नाही, तर या दुनियेमध्ये कोणाशीच नाही, कोणत्याच नात्यामध्ये मोह नाही ठेवायचा. मोह ठेवला तर दुःख निश्चित आहे. तो बाबा म्हणताय मला बघा, मैं तो सारी दुनिया के सभी आत्माओं का बाप हूं, सब मेरे बच्चे हैं, लेकिन बाप को कभी कोई बात में दुख नहीं होता है. क्यों? क्योंकि साक्षी हो देखते हैं. ममत्व नहीं है और साक्षी होकर बाबा ये सब देखता है, सारा खेल देखता है. बच्चे कभी बीमार रोगी बन पड़ते हैं तो क्या शिव बाबा को अफसोस होता होगा? बाबा म्हणतात सभी मेरे बच्चे हैं. मला वाईट वाटत असेल का बच्चे बीमार पडल्यावरती? वाईट वाटतं कोणत्या अर्थाने की हे आता खूप दुःखी झाले, मला आता चांगल्या दुनियेमध्ये त्यांना घेऊन जायचं, त्या अर्थाने वाईट वाटतं. पण तो परेशान नाही होत. आपण दुःखी झालेले, आपल्याला बिमारी झालेली आहे, तो मग एकेकाला बघत बसेल तर मग तो कार्य कसं करू शकेल नवी दुनिया बनवण्याचं? तो सगळ्यांचे दुःख एकाच वेळेला दूर करून टाकणार आहे, सगळ्यांसाठी सुखाची दुनिया घेऊन येणार आहे, सगळ्यांचे दुःख समाप्त करून टाकणार आहे. म्हणून बाबा म्हणताय मुझे अफसोस नहीं होता है किसी रोगी बीमार को देखने से. क्यों? क्योंकि हर एक का अपना कर्मों का हिसाब किताब है. वो चुकतू होगा तो अगर इस तरीके से नहीं चुकतू होगा तो फिर धर्मराज की भयानक सजा खानी पडेगी. आणि म्हणून बाबा म्हणतात जे होतंय त्याच्यामध्ये कल्याण आहे. बीमारी आहे, काही पण आहे, त्याच्यामध्ये कल्याण आहे. क्योंकि इस समय बाबा साथ में है. फिर धर्मराजपुरी में तो भयानक सजा मिलेगी. आता नाही चुकतू केली आपण तर इतकी भयानक सजा मिळेल, एका मिनिटामध्ये इतकी सजा मिळेल की आपण जन्म जन्मांतरापासून दुःख भोगतोय असा अनुभव येऊन जाईल त्यावेळेला. तर तो अनुभव होण्यापेक्षा बाबांना वाटतं की इथं ठीक आहे, इथं कर्मभोग चुकतो होता है. म्हणून बाबा म्हणताय मुझे अफसोस नहीं होता है. कहेंगे ड्रामा अनुसार कर्म भोग तो हर एक को भोगना ही है. जैसे वह साक्षी हो देखते हैं, बच्चों को भी साक्षी हो देखना है. बाबा म्हणताय मी जसं साक्षी होऊन बघतो, कोणाला दुःख आहे, बिमारी आहे, तसं तुम्हाला पण साक्षी होऊन बघायचंय. बघायचंय म्हणजे कोणी दुःखामध्ये आणि बघतच राहायचंय असं नाही. साक्षी होऊन बघायचंय याचा अर्थ ते दुःखी तर आपण दुःखी नाही व्हायचंय. साक्षीचा अर्थ हा आहे, नाटक जसं बघतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला आपण त्या स्थितीमध्ये राहून त्यांना मदत करायची, व्हायब्रेशन द्यायचे, त्यांना शक्ती द्यायची आहे, त्यांना मार्ग सुचवायचे वेगवेगळे काय करायचं. आपण दुःखी झालो तर मार्गही सुचवू शकणार नाही, व्हायब्रेशन देऊ शकणार नाही. जो आपण सुरेशबाईंचा ऐकलं आता, त्यांनी जे जे उपाय सांगितलेले ते उपाय करायला लावू शकतो आपण, ते तसे उपाय करू शकतो, चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊ शकतो, ते सगळं करायचं. पण आपणच दुःखी आणि परेशान झालो तर आपण नाही मदत करू शकत. आपले दुःखाचे व्हायब्रेशन त्यांना अजून डबल दुःखी करते. एक पट आजार आहे आणि आपण पुन्हा आपण मध्ये दुःखी झालेलो, त्यांना काय झालेलं आहे म्हणून, तर त्यांची कमजोरी अजून वाढत जाईल. म्हणून बाबा हे शिकवतो आपल्याला. असं नाही की मग मला काही वाटणारच नाही का त्यांना असं झालं तर, असं नाही. बाबा सांगतो की तुम्हाला वाटतंय चांगलं, त्यांचं चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला दुःख नाही वाटलं पाहिजे. दुनियेमध्ये हे असं आहे की मला काहीच नाही वाटलं म्हणजे याला काहीच नाही त्याचं,
दुनियेमध्ये असं म्हणतात की हा याला काहीच वाटत नाही, एवढं दुखतंय त्यांचं, एवढा त्रास होतोय आणि याला काहीच वाटत नाही, बिलकुल स्थिर आहे, शांत आहे. आणि बाबा शिकवतो स्थिर आणि शांती हीच त्यांना मदत आहे सगळ्यात मोठी. जर तुम्ही तुमचं त्यांच्याविषयी स्नेह आहे, तुम्हाला त्यांच्याविषयी मनामध्ये कल्याणाची भावना आहे, त्यांचं दुखणं बरं व्हावं असं जर खरोखर वाटत असेल तर तुम्ही स्थिर आणि शांत व्हा. त्यांचं दुःख आहे आणि तुम्ही दुःखी झाले तर त्यांचं दुखणं वाढणार आहे. ते 10 पटींनी वाढेल का 100 पटींनी वाढेल सांगता येत नाही. कारण ती आत्मा कमजोर आहे. प्रत्येक आत्मा कमजोर आहे. प्रत्येक आत्मा, ती एक आत्माचा विषय नाही. आज प्रत्येक आत्मा कमजोर झालेली, डिस्चार्ज झालेली आहे. सगळे 5000 वर्षापासून आपण सृष्टी नाटकामध्ये पाठ बजावतोय, त्यामुळे आत्मा कमजोर झालेली आहे. आणि त्याच्यात आपण ब्राह्मण आत्मे, आपण आपला विषय बाबा हे कलियुगी आत्म्यांना नाही समजून सांगत. ब्राह्मण आत्म्यांचे जे व्हायब्रेशन आहे ते खूप शक्तिशाली असतात. आपण जर विचार केला तर हे आता हे कसं होईल, यांचं इतकं दुखणं आहे, इतका त्रास आहे, आता कसं होईल. ब्राह्मण आत्म्यांच्या व्हायब्रेशन मध्ये खूप ताकद होते, खूप ताकद असते, ती निर्माण होते जास्त अजून, जर आपण तसेच संकल्प करतोय तर. आणि त्यामुळे मग त्यांचं दुखणं, आपण असा विचार करतो की यांचं कसं होईल आता, तर ते जे भीतीचे व्हायब्रेशन आहे, आपल्याला जी भीती वाटतेय ते भीतीचे व्हायब्रेशन ती आत्मा कॅच करून घेईल. आणि ज्यांनी स्वतः मध्ये व्यवस्थित करायचं होतं, आपलं सगळी सेटिंग व्यवस्थित करायची होती, तिला कमजोरी आल्यामुळे, आपण कमजोर व्हायब्रेशन दिल्यामुळे ती आत्मा स्वतःची दुरुस्ती नाही करू शकत, कमजोर बनत जाईल. म्हणून हे बाबा आपल्याला शिकवतो. असं नाही की बाबा आपल्याला कोरडं बनायला शिकवतो, ज्याचं त्याचा हिशोब आहे, ज्याने त्यांनी बघून घ्यावा, असं नाही शिकवत बाबा आपल्याला. साक्षी का बरं राहायचंय, कारण साक्षी स्थितीमध्ये आपण त्यांना शक्ती देऊ शकतो. आपण साक्षी दृष्ट्या राहून त्यांचं कल्याण करू शकतो, त्यांना योग्य रस्ता दाखवू शकतो, त्यांना उपाय सुचवू शकतो, त्यांना चांगले व्हायब्रेशन देऊ शकतो, त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळवून देऊ शकतो. आणि साक्षीच नसेल तर काय करावं तेच सुचणार नाही आपल्याला, परेशान होऊन जाऊ आपण. तो साक्षी रहने से वो आत्मा को ताकत मिलती है. जैसे अंबर भाई का प्रॉब्लम आया था, छाया माता जी ने बहुत अच्छा साक्षी स्थिति का पाठ दिखाया उस समय. ऐसा हमें सोचना, ऐसा इस तरीके से हमें चलना है कि बिल्कुल साक्षी अवस्था, जे आहे समोर बिल्कुल एक्सेप्ट करायचंय, जे आहे ते आहे. आता बाबा ठीक करून घेईल, बाबा शक्ती देईल, बाबा शक्ती भरेल आपल्यामध्ये, त्या आत्म्याला शक्ती देईल. जो है ड्रामा फिक्स है, मुझे उस आत्मा का कल्याण करना है, मुझे उस आत्मा को शक्ती देनी है, मुझे उस आत्मा को जो भी है, जो भी मैं कर सकता हूं वो करना है. पण परेशान होऊन, दुःखी होऊन अजून त्याला 1000 पट त्याचं दुःख नाही वाढवायचंय. म्हणून बाबा हे आपल्याला शिकवतो की मी जसं साक्षी होऊन बघतो तसं तुम्ही साक्षी होऊन बघा. बाबा जर साक्षी नसता, बाबांना जर आपल्यामध्ये मोह असता, विकार, तर मग तो ठीकच नाही करू शकला असता या दुनियेला, आपल्यालाही दुरुस्त नाही करू शकला असता. म्हणून बाबा म्हणताय माझ्यासारखं बनायचंय तुम्हाला, बिलकुल साक्षी स्थितीमध्ये राहायचंय. जो होगा ड्रामा है, मुझे उस ड्रामा के सीन में मेरा बेस्ट पार्ट बजाना है. जैसे वह साक्षी हो देखते, बच्चों को भी साक्षी हो देखना है. बेहद का बाप वह है परम पिता परमात्मा, उनका बच्चों में लव तो बहुत है ना. बाबा म्हणताय मी साक्षी होऊन बघतो, मग याचा अर्थ असा नाही की माझं प्रेम नाहीये तुमच्यावर. दोन्हीचा बॅलन्स बाबा आपल्याला शिकवतोय की साक्षी होऊन बघायचंय आणि स्नेह पण तेवढंच ठेवायचंय. असं नाही की साक्षी होऊन सोडून द्यायचंय यांचं कर्माचा हिशोब. स्नेह पण प्रत्येक आत्म्याविषयी ठेवायचा आहे. बाबांचा स्नेह, बाबांची शक्ती त्या आत्म्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण निमित्त बनायचं. तर हा बॅलन्स बाबा आपल्याला शिकवतो. परमात्मा का आत्माओं में लव है. बाप कहते मैं जानता हूँ हर एक कर्म अनुसार दुख सुख पाते हैं, साक्षी हो देखते हैं, बच्चों को भी ऐसे साक्षी हो देखना है. बाबा म्हणता है हर एक अपने कर्म अनुसार सुख दुख पाते हैं, हमें साक्षी होकर देखना है. जो भी मदद हम कर सकते हैं साक्षी स्थिति में वो करनी है. हर एक जीव की आत्मा जो उल्टा कर्म करती है तो शरीर के साथ आत्मा को भोगना पड़ता है. दुख सुख आत्मा भोगती है, संस्कार आत्मा में रहते हैं. बाप कहते हैं मैं आकर दुख से छुड़ाता हूँ, अब बच्चों को शिक्षा देता हूँ. मनुष्य गीता शास्त्र आदि से कोई शिक्षा प्राप्त नहीं कर सकते, यह बाप सम्मुख बैठ समझाते हैं. बाबा म्हणता है गीता शास्त्र आदि से
कोई शिक्षा प्राप्त नहीं कर सकते, कोणालाच नहीं समजत ते आपण काय करायला पाहिजे, ती ताकत पण नाहीये. लेकिन बाबा मुरली के द्वारा हमें सब कुछ समझाता है और वो करने की ताकत भी देता है. बाप कहते हैं तुम भक्ति मार्ग में मुझे कितना याद करते हो. भले कोई साइंस को, नेचर को मानने वाला है, फिर भी किसी न किसी समय उनके मुख से हे परमपिता परमात्मा, ओ गॉडफादर जरूर निकलता होगा. बाबा म्हणते भक्ती मार्गामध्ये तुम्ही माझी खूप आठवण केलेली आहे. आणि कोणी विज्ञानाला मानतं, कोणी निसर्गालाच परमेश्वर मानतं, पण कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या वेळेला तो मानतोच की भगवान है, ईश्वर है, वो सर्वोच्च शक्ती है. डॉक्टर लोक किती डॉक्टर मोठा असेल, किती एक्सपर्ट असेल, तर तो त्याचं काम करतो आणि शेवटी काय म्हणतो, आम्ही आमचं काम केलेलं आहे, बाकी ईश्वराच्या हातात आहे. इतका सायन्सचा अभ्यास केलेला खूप मोठा स्पेशलिस्ट डॉक्टर, पण ते शेवटी तिथं त्याची बुद्धी जातेच. एक सांगितलं जातं की एक चर्चासत्र ठेवलं गेलं होतं एकदा, आणि तिथं ईश्वर आहे की नाही या विषयावर चर्चा होती. तर बऱ्याच जणांनी आपले आपले मतं मांडले, आणि एक वैज्ञानिक होता, खूप मोठा वैज्ञानिक होता, आणि त्याला हे मत मांडायचं होतं की ईश्वर नाहीच आहे. हे मत त्याला मांडायचं होतं, ईश्वर नाहीच आहे. तर त्याने सुरुवात अशी केली, भाषणाची सुरुवात अशी केली की हे ईश्वरा मला शक्ती दे की मी सिद्ध करू शकेल की तू नाहीये. ईश्वर नाहीये हे सिद्ध करण्यासाठी ईश्वराची आठवण. तो बाबा म्हणताय हर एक को कभी न कभी तो वो मानता है कि भगवान है, क्योंकि वो है इसलिए मानता है. सब भक्त बाप को जरूर याद करते हैं. बाप सब कुछ करके बच्चों को सुखी बनाए खुद छिप जाते हैं. बाप आते ही है एक बार. बाबांचा साक्षीदृष्टाचा पार्ट आहे, त्याचे मोह नाही आपल्यामध्ये, म्हणून तो बिलकुल क्लिअर आपल्यासाठी सगळं काही करतो आणि 2500 वर्ष लपून जातो. त्याला आपल्यामध्ये जर मोह असता, मोहग्रस्त तो राहिला असता, तर त्याला यावं वाटलं असतं आपल्यासोबत स्वर्गामध्ये. इतने मीठे मीठे बच्चे, इतने प्यारे प्यारे बच्चे, और रोज बोलता है, जो जब मुरली सुनता है उसको बोलता है मीठे बच्चे मीठे बच्चे. इतने सबको मीठे बच्चे बोलता है, और अचानक गायब हो जाता है 2500 साल के लिए, क्योंकि उसका मोह नहीं है, प्यार है हमारे से. बाप आते ही एक बार. कहते ड्रामा अनुसार मुझे संकल्प उठता है मैं अब जाऊ. बाबा म्हणताय मी एकदाच येतो, मला संकल्प ज्या वेळेला ड्राम्यामध्ये आहे नोंद, त्यानुसार मला त्यावेळेला संकल्प येतो की अब मुझे जाना है बस. तो असं विचार नाही करत बसत की आता जावं लागेल, आता हे दुःखी आहे. 50 वर्षापासून 100 वर्षापासून विचार नाही करत तो परमधाम मध्ये. ड्राम्यानुसार त्याची ज्या वेळेला यायची वेळ आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये ते संकल्प येऊन जातो बाबामध्ये की मुझे अब जाना चाहिए, और वो आ जाता है. शरीर का आधार जरूर लेना पड़े. जैसे आत्मा बिगर शरीर बोल नहीं सकती, गर्भ में बच्चा बनता है, फिर बड़ा होने से बोलना सीखता है. बाप तो आते ही बड़े शरीर में. बाबा म्हणता मी येतो आणि बोलायला सुरुवात करतो. नाही तर मग मी जर गर्भामध्ये आलो तर मग बाबा म्हणता फिर मैं 9 महीने उसमें रहूंगा, फिर मैं बच्चा बनूंगा, फिर बोलना सीखूंगा, फिर कब समझाऊंगा. बाबा म्हणता मैं बड़े शरीर में आता हूँ, डायरेक्ट बोलना चालू करता हूँ. मेरा भी पार्ट है, मैं एक ही बार आकर सबको माया के दुखों से लिबरेट करता हूँ. अब तो सब तरफ मनुष्य दुखी है, त्राई करते रहते हैं. घर घर में रोना पीटना लड़ना झगड़ना लगा हुआ है. सतयुग में यह कोई बात होती नहीं. नाम ही है स्वर्ग. शास्त्रों में तो बहुत बातें लिख दी है. बच्चे जानते हैं सृष्टि में कितना दुख है, कितने धर्म है. सतयुग में इतने धर्म थोड़े थे. 5000 वर्ष की बात है. लाखों वर्ष कह देने से मनुष्यों की बुद्धि से सतयुग का नाम गुम हो गया है. 5000 वर्ष पहले मैं आया था, आकर अनेक धर्मों का विनाश कर एक आदि सनातन धर्म की स्थापना की थी. बाकी जो भी इतने मनुष्य है सभी का विनाश होना है. इसके लिए यह महाभारी लड़ाई है. गाया हुआ है महाभारत लड़ाई में विनाश हुआ था. यह सब धर्म विनाश हो जाएंगे. जो देवी देवता धर्म के हैं उनको आकर मैं पढ़ाता हूँ. मेरा पार्ट है. मनुष्य भी जानते हैं कि अभी बहुत दुख है. मैं भी जानता हूँ मनुष्यों को बहुत दुख है. घर में रोना पीटना लगा हुआ है. बच्चे धन के लिए बाप का खून करने में भी देरी नहीं करते हैं. इतनी गंदी दुनिया है. बाप आकर बच्चों को स्वर्ग का साक्षात्कार कराते हैं. बाबा म्हणते कितनी गंदी दुनिया हो गई. आपण रोज वेगवेगळ्या घटना ऐकतो काय काय होतं. तो बाबा म्हणते ये इतनी सारी गंदी दुनिया, अब मैं तुम्हें इससे छुड़ाने आया हूँ और तुम्हें बहुत सुंदर
सुखदाई दुनिया में लेकर चल रहा हूँ। शिव बाबा कहते मैं आया हूँ बच्चों को स्वर्ग का, विश्व का मालिक बनाने। कोई मेहनत नहीं करता हूँ, योग बल से विकर्मों को भस्म करना है। योग बल से विकर्मों को भस्म करना है। विकर्मों का बोझा सिर पर बहुत है, बीमारी खांसी आदि होती है, यह जन्म जन्म के हिसाब किताब की भोगना है। अब जगदम्बा जगत पिता है, कितना उनका नाम बाला है, पूजा हो रही है। मनुष्य थोड़ी जानते कि जगदम्बा अंतिम जन्म में कौन थी। अब जगदम्बा जगत पिता का प्रैक्टिकल में पार्ट चल रहा है। बाबा म्हणते जगदम्बा अंतिम जन्म में कौन थी? मम्मा बनी थी, वो मातेश्वरी बनी थी, और इस यज्ञ को, बाबा के यज्ञ को संभाला था, पालना की थी बच्चों की। और जगत पिता ब्रह्मा, वो अंतिम जन्म में बाबा का रथ बना। तो बाबा म्हणते इनको भी देखो, सब जन्मों का हिसाब किताब चुकतू करना पडता है, मम्माला आणि बाबांना पण। दोन मुख्य आत्मे, मम्मा बाबा, जे राधाकृष्ण बनणारे, जे लक्ष्मीनारायण बनून दुनियेवरती राज करणारे, जे बाबांचे सर्वश्रेष्ठ बच्चे दोघं, 800 कोटी आत्म्यामधून 2 सर्वश्रेष्ठ बच्चे। बाबा म्हणताय इनको भी देखो, सब जन्मों का हिसाब किताब चुकतू करना पड़ता है। त्यांना नहीं चुकलं, इतना योग लगाते हैं, सेवा करते हैं, फिर भी कर्म भोग, ऑपरेशन आदि कराने पड़ते हैं। हे मोठं उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवायचंय कायम। क्या मैं इतनी सेवा करता हूं, मैं ये करता हूं, मैं वो करता हूं, फिर मुझे इतनी बीमारी क्यों, मुझे इतना दुःख क्यों? बाबा म्हणते यांना दोघांना बघा, हे नंबर दोन्ही श्रेष्ठ आत्मे, दिव्य आत्मे, यांचा इतका मोठा पार्ट आहे। दुनियेचे मालक बनता मी नाही बनत, यांना बनवतो। हे दोघं विश्वाचे मालक आहे, सगळ्यात मोठे आहे। त्यांना सुद्धा शेवटच्या जन्मामध्ये, शेवटच्या जन्मापर्यंत हे कर्मभोग चुकतू करावा लागतो। बाबा म्हणता इतनी सेवा करते, इतना कुछ, किती त्यांच्यामुळे ते हे कार्य उभं राहील, त्यांच्यामुळे ते सगळं बाबांचं कार्य चाललंय। त्यांना सुद्धा बाबा म्हणताय कर्मभोग, ऑपरेशन आदि कराने पडते। जे काही ज्या वेळेला आवश्यक आहे तब्येतीच्या हिशोबाने ते त्यांना करावं लागलेलं आहे, मम्माला पण आणि बाबांना पण त्यांनी आपली स्थिती कधी बिघडू नाही दिली त्याच्यामुळे, की इतका त्रास होतोय तर मग बिलकुल परेशान, हैरान, बिलकुल कमजोर स्थिती बिलकुल नहीं, कोणालाच जाणवत नव्हतं की यांना इतकं बीमारी है। तो हमें उनका उदाहरण अपने आंखों के सामने रखना है हमेशा, कि वो इतने श्रेष्ठ दिव्य आत्मा इतना कुछ करते थे, हम तो कुछ भी नहीं करते उसके सामने। उन्होंने जो कुछ भी किया है, फिर भी उनको कर्मभोग चुकतू करना पड़ा। बाबांनी त्यांनाही कुठल्याही प्रकारची सवलत दिली नाही। मग आपण बाबांकडून कोणत्या हक्काने मागतो की नाही मी इतकं करतो, मी इतकं केलेलं आहे, तर माझी ही बिमारी दूर व्हायला पाहिजे। ठीक आहे, ते आपण सगळं करायचंय, बाबांकडून व्हायब्रेशन घ्यायचे, शक्ती घ्यायची आहे, पाणी चार्ज करून प्यायचंय, मेंदूला एनर्जी द्यायची, ते सगळं करायचंय आपल्याला। पण असं नाही की भिकाऱ्यासारखं भीक मागायची, बाबा तू एवढं हे मी करतोय तरी तू बघत नाहीये माझ्याकडे, असं नाही। आपल्याला आपल्या ताकदीने बाबांकडून ती एनर्जी खेचायची आणि आपल्याला चांगलं बनायचं, आपले हिशोब चुकतू करून घ्यायचे। पण परेशान नाही व्हायचे की माझ्यासोबत असं का, माझ्यासोबत असं का, मला हे दुखणं का, मला ही बिमारी का, मला ही तकलीफ का। ते ज्या वेळेला हा संकल्प मनामध्ये येईल त्यावेळेला मम्मा बाबांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचंय। लक्ष्मीनारायणनी शेवटच्या जन्मामध्ये कसे कर्मभोग चुकतू केलेले, स्वतः लक्ष्मीनारायणने पण। उस सन्यास और इस सन्यास में बहुत फर्क है। वो तो घर बार छोड़ कपनी पहन सन्यासी बन जाते हैं, हम तो पुरुषार्थ करते रहते, जब अंत आएगा तब हमारा पूरा सन्यास होगा। बाबा म्हणतात त्यांनी कपडे बदलले, घर सोडून निघून गेले म्हणजे त्यांचा सन्यास, त्यांना सन्यासी म्हणतात। पण बाबा म्हणताय अजून पुरुषार्थी सन्यासी, आपण पुरुषार्थी सन्यासी आहे। लास्ट मध्ये जसं काही सगळा सन्यास होऊन जाईल, बस मैं आत्मा और परमात्मा, ये स्थिति हो जाएगी, ये है संपूर्ण सन्यास। तोपर्यंत बाबा म्हणताय पुरुषार्थी सन्यासी हो। उन्होंने तो घर बार छोड़ा और नाम पड़ा सन्यासी। हम सन्यास के लिए बाबा द्वारा कितनी मेहनत करते हैं, तो यह अनेक जन्मों का बोझा सिर पर है। कितना योग में रहते हैं, औरों को सुख देते हैं, उनके आशीर्वाद भी मिलती है, तो भी देखो कर्मभोग निकल पड़ता। सगळं सांगून टाकतोय बाबा, ठेवत नाही त्याच्यावर की बाबा म्हणताय की यह अनेक जन्मों का बोझा सिर पर है। स्वीकार करायचंय आपण, असं नाही की मी किती पाप केले असतील आणि किती ओझ आहे माझ्या डोक्यावरती, हे पण नाही।
हे बिलकुल हा संकल्प नाही आला पाहिजे. स्वीकार करायचे की अज्ञान होतं, बाबा नव्हता, माझ्याकडून पापकर्म झालेले आणि सगळ्यांकडून झालेले, माझ्याकडून एकट्याकडून थोडी झालेले, सगळ्यांकडून झालेले. स्वीकार करायचंय की प्रत्येकाचा आपला आपला कर्मभोग आहे. कोणाचं कधी निघतो, कोणाचं कधी निघतो. कोणाचं आत्ता निघत नसेल तर एकदम निघेल सगळं. आपला थोडं थोडं निघतोय तर ते पण चांगलं आहे. तो स्वीकारायचं एकदा कि अनेक जन्मों का बोझा सिर पर है, कितना योग में रहते हैं, औरों को सुख देते, उनकी आशीर्वाद मिलती है, तो भी देखो कर्मभोग निकल पड़ता है. बाबा म्हणते कितना योग करते हैं, औरों को सुख भी देते योग के द्वारा, वायब्रेशन भी देते हैं, उनकी आशीर्वाद भी मिलती है, तरी सुद्धा कर्मभोग निघू शकतो. एवढं करूनही कर्मभोग निघू शकतो. आणि बाबा म्हणतात की निघू द्या कर्मभोग, येऊ द्या. कारण आता नाही निघाला, तुम्ही आता योग करताय, सुख देताय सगळ्यांना, त्यांचे आशीर्वाद पण मिळतीये, पण मागच्या जन्मामध्ये, त्याच्या मागच्या जन्मामध्ये काहीतरी करून ठेवले, ते तर मिटवावं लागेल ना. तर बाबा म्हणतात वो निकलता रहता है, कभी किसी जन्म में किया है, कभी किसी जन्म में किया है, 63 जन्मों का हिसाब है. काही चुकतू केले आपण, बरेचसे चुकतू केले, सजा खाल्ली असेल मागच्या जन्मामध्ये पण काही तर राहिलेले असतील. बाबा म्हणते तुम्ही करताय हे पुढची मेहनत झाली तुमची, पुढचं भाग्य बनतंय. पण मागे जे करून ठेवलेले ते येणारच नाही असं कसं, ते येईल. आणि योगामधून सगळेच विकर्म विनाश थोडीच होतात, काही ना काही तर राहतील, तर ते येईल समोर, तर त्याला स्वीकारायचं. येईल तर येईल, बाबा सोबत आहे. मैं शक्तिशाली आत्मा हूं, मैं कोई कमजोर आत्मा थोड़ी हूं. आने दो हिसाब किताब, मैं चुकतू कर दूंगा. मैं मास्टर सर्वशक्तिवान हूं, सर्वशक्तिवान की संतान हूं. ही हे जे बाबा सगळं क्लिअर करतोय आपल्याला, जे तब्येतीविषयी आपल्याला वाटतं त्याचं सगळं आपल्याला सगळ्या दृष्टिकोनातून त्याचा विचार बुद्धीमध्ये ठेवायचा. त्याच्यातून आपल्याला बाहेर निघायचंय, पण परेशान नाही व्हायचं. सावधानी ठेवायची सगळ्या प्रकारची आपल्याला, पण भीती नाही बाळगायची, घाबरायचं नाही, सावधान राहायचंय. पुढे पापकर्म नाही व्हायला पाहिजे म्हणून सगळे त्या हिशोबाने आपण चिंतन करायचंय, आपल्याला स्वतःला समजून सांगायचंय. जे काही समोर आलेलं आहे त्याच्यातून पण निघायचंय. जे उपाय करता येईल त्याच्यासाठी ते उपाय करायचे, घरगुती उपाय करायचे, चांगल्या डॉक्टरला दाखवायचे. फक्त चुकीच्या डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट नाही घ्यायची, हे एक लक्षात ठेवायचं आपण. की असं नाही की डॉक्टरकडे गेलो ना औषध घेऊन आलो बस, ते औषध योजना चुकली नाही पाहिजे. बाबांच्या आठवणीमध्ये राहूनच आपण डॉक्टरकडे पण जायचं. तो हमें सब कुछ करना है, बहुत युक्ति से करना है सब कुछ, लेकिन कर्मभोग आया इसमें परेशान नहीं होना, हे पक्क करून घ्यायचंय बाबांना आजच्या मुरलीच्या द्वारे. आणि हे कायमसाठी पक्क करायचंय आपल्याला. 21 एप्रिलची मुरली कायम लक्षात ठेवायची आपल्याला. कारण प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच आहे, येत राहतील, पण बाबा आधीच समजून सांगतोय आपल्याला की असं असं होईल, तुम्हाला काय करायचंय, त्याच्यामध्ये काय विचार करायचाय, काय संकल्प ठेवायचे. तो जन्म जन्मांतर के कर्मों का हिसाब किताब है. अभी पूरे सन्यासी बने नहीं हैं. उनके सन्यास और हमारे सन्यास में रात दिन का फर्क है. वो घर बार छोड़ जंगल में जाकर बैठते, भिखारी मनुष्य उनकी सेवा करते. ऐसे भी नहीं वह कोई सब पावन बने हुए हैं, वह भी साधना करते रहते. कर्मभोग तो उनको भी होता है. अनेक जन्मों के विकर्मों का बोझा सिर पर है. बाबा म्हणते संन्याशांना पण कर्मभोग आहे. असं नाही की त्यांच्या बिमाऱ्या समाप्त झाल्या, त्यांनाही कर्मभोग आहे, पण त्यांच्यासोबत बाबा नाही, त्यांचं कनेक्शन बाबांसोबत नाहीये. म्हणून मग ते भले काही औषधांनी, काही कोणते मंत्रोच्चारांनी, कशाने ते ठीक होतील, पण आपण काय करतोय की आपल्या समोर जी बिमारी येते त्याला आपण चुकतू तर करतोय वेगवेगळ्या पद्धतीने, पण बाबांच्या आठवणीमध्ये राहून आपण त्या बिमारीमध्ये पण बाबांची मदत घेतोय. आणि बाबांच्या आठवणीद्वारे आपण आपले मागचे पाप पण नष्ट करतोय, आणि शिवाय आपण पुढचं भाग्य पण बनवतोय. हा आपल्यामध्ये आणि संन्याशांमध्ये फार मोठा फरक आहे. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, सिर से अनेक जन्मों के विकर्मों का बोझ उतारने के लिए सर्वशक्तिवान बाप की याद में रहे बल लेना है. सगळं समजून सांगितलं बाबांनी, ऐसा होगा वैसा होगा वैसा होगा.
शेवटी इतका मोठा सुंदर उपाय सांगतो. बाबा म्हणताय सिर से अनेक जन्मों के विकर्मों का बोझ उतारने के लिए सर्वशक्तिवान बाप की याद में रहे बल लेना है, ताकत लेनी है. जो मम्मा बाबा ने किया, उनके सामने भी कर्म भोगाया, बहुत कडा कर्म. मम्मांना कॅन्सर होता, ब्रह्मा बाबांना खोकला होता कंटिन्यू, वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रॉब्लेम आलेच असतील अधूनमधून अजून दुसरे पण त्यांची स्थिती कधी बिघडली नाही. बाबांवरचा निश्चय 1 सेकंदासाठी ढळला नाही, त्यांची सेवा 1 सेकंदासाठी बंद नाही झाली. मम्मांना इतका त्रास होता, शरीर सोडण्याची वेळ होती, तरी सुद्धा मम्मांनी जी अंगूरची टोली दिली, खूप प्रेमाने, खूप स्नेहाच्या भावनेने दिली. सगळे भाई बहिणी तिथे होते, त्यांना सगळ्यांना अंगूरची टोली दिली आणि नंतर आरामात शरीर सोडलं. इतका त्रास असताना सुद्धा खूप त्रास होता त्यांना. त्यावेळेला काही इतके पेन किलर्स नव्हते, कॅन्सर होता, छातीचा कॅन्सर होता, आणि तरी सुद्धा त्यांनी असं कोणालाही नाही जाणवलं की खूप बिमार आहे, इतका त्रास होतो यांना. क्योंकि जो बाबा उपाय बता रहे वो उपाय उन्होंने किया, प्रॅक्टिकल मध्ये करून दाखवलं. आपल्यासाठी उदाहरण आहे. ड्राम्यामध्ये त्यांना जे काही झालं असं आपण नाही म्हणू शकत की त्यांना कसं काय झालं. उलट बाबांनी हे उदाहरण ठेवलेलं आहे. ड्राम्यामध्ये हे उदाहरण आहे. एवढ्या वरच्या लेवलच्या आत्म्याचा पण हिशोब त्यांनी स्वतः मिटवलेला आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये राहू. तर काय करायचंय? विकर्मों का बोझा है स्वीकार करायचे. सगळ्यात मोठी पहिली गोष्ट तर की पाप आहे, ठीक आहे, उतरवायचं नाही, समाप्त करायचंय. आहे, ठीक आहे, उतरवायचंय. कर्जा लिया है, चुकाना है, संपलं. तो बोझ उतारने के लिए सर्वशक्तिवान बाप की याद में रहकर बाबा से ताकत लेनी है. ती ताकद घ्यायची. येऊ द्या कर्माचा हिशोब, पण बाबांच्या आठवणीमध्ये राहून स्वतःला आत्मा समजून परमात्म्याची ती आठवण बुद्धीमध्ये क्लिअर ठेवून त्याच्याकडून ती किरणं घ्यायची शक्तिशाली, आणि त्या ताकदीच्या आधाराने आपले हिशोब चुकतू करायचे. सर्व को सुख दे आशीर्वाद लेनी है, श्री श्री की श्रेष्ठ मत पर चल पूरा संन्यास करना है. कोणालाच दुःखी नाही करायचं, आपल्याला अधिकारच नाहीये. बाबाने सांगितलं होतं 15-20 दिवसाच्या मुरलीमध्ये, आप बच्चे किसी को भी दुःख नहीं दे सकते हो. आपला तो अधिकार राहिलेलाच नाही. आता दुःख देण्याचा अधिकार राहिलेला नाही आपल्याला. बाकी सगळे अधिकार बाबांनी देऊन टाकले, खजानों का मालिक बना दिया. लेकिन किसी को भी अपनी भावना से, अपने शब्दों से, अपने बोलने से, अपने व्यवहार से किसी को भी दुख देने का अधिकार अभी हमें नहीं है. बहुत दुख दे दिया अभी, 63 जन्मों से दुख देते आए हैं. बाबा म्हणते हैं अभी सर्व को सुख दे आशीर्वाद लेनी है. त्यांचे चांगले व्हायब्रेशन घ्यायचे. कारण कोणाला दुःख देऊ आपण, ती अज्ञानी आत्मा जर असेल तर तिच्याकडून खूप निगेटिव्ह व्हायब्रेशन आपल्याला येते आणि ते नाही, आपल्याला सहन नाही होणार मग. इसलिए किसी को भी दुख नहीं, चाहे कैसी भी आत्मा हो, हम भगवान के बच्चे हैं, हमें सबको सुख देने और उनकी आशीर्वाद लेनी है. चांगले व्हायब्रेशन घ्यायचे त्यांचे आपल्याला. आणि भलेही मग त्यामुळे असं नाही होणार की मागचे पाप, बाबांनी सांगितलं इशाऱ्यामध्ये की तुम्ही हे सगळं करताय, पण याचा अर्थ असा नाही की मागचा हिशोब निघणार नाही. मागचा हिशोब निघेल, त्याचा उपाय बाबा से युग लगाकर ताकत लेते रहो. श्री श्री की श्रेष्ठ मत पर चल पूरा संन्यास करना है. इस कयामत के समय में सबसे बुद्धि योग तोड़ देना है. बुद्धि योग एक बाबा के साथ रखना है, बाकी सबकी हमें सेवा करनी है. वरदान है मास्टर नॉलेजफुल बन, 5000 वर्ष की जन्म पत्री को जानने वाले स्वदर्शन चक्रधारी भव. जो अभी स्वदर्शन चक्रधारी बनते हैं वही भविष्य में चक्रवर्ती राज्य भाग्य के अधिकारी बनते हैं. स्वदर्शन चक्रधारी अर्थात अपने सारे चक्र के अंदर सर्व भिन्न भिन्न पार्ट को जानने वाले. बाबा म्हणते स्वदर्शन चक्रधारी बना. असं नाही की बस ये है, ऐसा है, बाबा ने सृष्टि चक्र समझाया, ऐसा नहीं. हर बाबा म्हणता है अपने सारे चक्र के अंदर सर्व भिन्न भिन्न पार्ट को जानने वाले. कसं आपण सतयुगापासून आजपर्यंतचा आपला पार्ट सगळा जो बाबांनी समजून सांगितलेला आहे, त्या पार्टला बुद्धीमध्ये ठेवायचंय, त्या पार्टच्या व्हायब्रेशन मध्ये राहायचंय. आप बच्चे विशेष इस समय 5000 वर्ष की जन्मपत्री को जानकर मास्टर नॉलेजफुल बन गए. सभी ने यह विशेष बात जान ली कि इस अंतिम जन्म में हीरे तुल्य जीवन बनाने से सारे कल्प के अंदर हीरो पार्ट बजाने वाले बन जाते. बाबा म्हणताय इथं हिरे तुल्य जीवन बनवा
खूप सुंदर जीवन तुम्ही आपलं बनवायचं. इथं तुमच्या सगळ्या कल्पामध्ये हिरो पार्ट राहील. वरच्या लेवलला तुम्ही राहा, मुख्य पार्ट तुमचा राहील. पण इथं अंतिम जन्मामध्ये हिऱ्यासारखं जीवन बनवा. कोणत्याही विकाराला स्थान नाही, कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या व्हायब्रेशनला स्थान नाही, असं बना. स्लोगन है, अपने साथियों को भी बाप के संग का रंग लगाओ तो उनके संग का रंग आपको नहीं लगेगा. अपने साथी, जे काही मित्र कंपनी आहे आपली, जे काही नातेवाईक आहे, त्यांच्या बाबा म्हणताय उनको भी बाप के संग का रंग लगाओ. बाबांकडून घ्यायचंय आणि त्यांना द्यायचंय. बाबांची शांती त्यांना द्यायची, बाबांचं प्रेम त्यांना द्यायचंय, बाबांची शक्ती त्यांना द्यायची. तर आपण जर असं या स्थितीमध्ये राहू कि मैं बाबा का बच्चा हूं, मैं दाता का बच्चा हूं, मेरा देने का पार्ट है इनको, तो अगर हम इस स्थिति में रहेंगे, बाबा का रंग उनको लगाते रहेंगे, बाबा के ज्ञान का, बाबा की शांति का रंग उनको लगाते रहेंगे, तो उनके संग का रंग हमें नहीं लगेगा. कारण त्यांच्या व्हायब्रेशन मध्ये आपल्याला नाही यायचंय, आपले बाबांच्या व्हायब्रेशन मध्ये त्यांना आणायचंय, म्हणजे त्यांचं कल्याण होईल. आपण त्यांच्या व्हायब्रेशन मध्ये जर फसलो तर आपण एका चुकीमुळे, एका गोष्टीमुळे काय होऊ शकतं काही सांगता येत नाही. ड्रामा असा बनलेला आहे कि एक ही, बाबांनी सांगितलेलं, एक ही थप्पड़ में माया इधर का मुंह उधर का कर देती है. एक सेकंड में कुछ भी हो सकता है. इसलिए हमें हर पल सावधान रहना है. हमें किसी के भी रंग में नहीं आना है. बाबा का रंग सबको लगाते रहना. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो,